सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाच्या पथकाने गेल्या 2 दिवसात जिल्ह्यातील इंसुली व ओसरगाव या 2 चेक नाक्यांवर 95 खासगी बसची तपासणी केली। यात 20 गाड्यांवर दंडात्मक कारवाई करून 2,10,000 रुपयांचा दंड वसूल केला। आरटीओच्या या धडक कारवाईमुळे खासगी बस चालक मालकांमध्ये खळबळ उडाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खासगी बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते। या बसेसमधून मोटरसायकल, खासगी सामान यासह सध्या हंगाम सुरू असल्यामुळे आंब्याच्या पेट्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते। या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या अंतर्गत येणाऱ्या सीमा तपासनाका इंसुली तसेच वायू पथकामार्फत मागील 2 दिवसापासून जवळपास 95 वाहनं सर्व बसेस तपासण्यात आलेली आहे। त्यापैकी 20 बसेस ह्या दोषी आढळल्या। त्यामध्ये म्हणजे आंब्याच्या पेट्या, काही पार्सल, कोणाचे काही मोटरसायकल वगैरे ट्रान्सफर करणार असतील अशा वाहनावर आपण 20 वाहनावर कारवाई केलेली आहे आणि त्यामधून 2,10,000 रुपये आपल्याला महसूल प्राप्त झालेला आहे। वाहनधारकांना तुम्ही आव्हान काय कराल या अशा संदर्भातल्या कारवाईवर? वाहनधारकांनी फक्त म्हणजे बसेस ज्या राहतात त्या फक्त बसेसमध्ये प्रवासी आणि प्रवाशासोबत त्यांचं सोबतचं सामान असते ते त्यांनी वाहतूक करावं। बसेसमध्ये इतरत्र जो सामान असते त्यासाठी ते मालवाहतूक वाहन आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ज्याचा माल असेल त्यांनी सुद्धा मालवाहतूक वाहनाचा वापर करावा हे आम्ही प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग सर्वांना नम्र आवाहन करतो।